छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। त्यासाठी 24 तास उपलब्ध लक्षात ठेवा. माझा सकाळी 8:30 पासून रात्री 1:30 पर्यंत फोन चालू असतो. माझा नंबर कोणाकडून घ्या, मला काही काम सांगा, फक्त मारामारी झाली म्हणून मला फोन करू नका प्लीज, रिक्वेस्ट आहे माझी. दुसरी गोष्ट, रोजगारासाठी तुम्ही किती फोन करा मला, मी रोजगारासाठी तुम्हाला कधी पण दे, मी वचन तुम्हाला दिलेलं आहे, मी 100% तुम्हाला रोजगार देणार. लक्षात ठेवा. कशी द्यायचे रोजगार मला माहिती. छत्रपती संभाजी महाराज की जय. सर्व रक्षक प्रतिष्ठानचे मावळे पदाधिकारी तुमचं सहर्ष स्वागत करतो मी. आपण मोठ्या संख्येने उपस्थित खूप राहिलात. छत्रपती उदयनराजे भोसले त्यांना दैवत का बोलतो मी, हे अनेक लोकांना प्रश्न पडला असाल. तुम्ही कुणी देव पाहिलाय का? मी तर देव आतापर्यंत कोणी पाहिला नाही. पाहिलाय कोणी देव? पण मानवी रूपीत मी देव पाहिलाय, ते माझ्या दैवतांच्या रूपात पाहिलाय. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या रूपात पाहिलाय मी देव. आणि समाजासाठी जे करायचंय सगळेच राजकीय लोक करतात, म्हणजे माझे महाराज साहेब करतात, जे माझे दैवत करतात ते कोणी करत नाही. लक्षात ठेवा. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जेवढे येतील लोक, मग ते कोणत्या तालुक्यातून आहे, कोणत्या जिल्ह्यातून आले, हे महाराज साहेबांनी आतापर्यंत कधी विचारलं इतक्या वर्षामध्ये. आलेल्या लोकांना होईल तेवढं त्याच्यासाठी काम करणं, त्याच्यासाठी फोन करणं, वेळ प्रसंगी समोरच्या अधिकारात दम देणं, हे महाराज साहेबांनी करून समोरच्याची कामं पूर्ण होण्यासाठी खूप प्रयत्न केले. आणि मॅक्झिमम म्हणजे 99% महाराज साहेबांनी जे फोन केले, जे लोकांनी सांगितले ते कामं झालेले. लक्षात चालू केले हे रक्षक प्रतिष्ठान मी 7 वर्षापूर्वी चालू केलेले. आता फक्त गावोगावी शाखा चालू करतोय मी. शाखा चालू करायचा उद्देश माझा वेगळा आहे. मला वैयक्तिक सुशील मोजर म्हणून कधी उभं राहायचं नाही, इच्छा नाही आणि भविष्यातही नाही. आणि मी कधीच कोणत्या राजकीय पक्षात कधी गेलो नाही आणि मला कधी कोणत्या पक्षात जायचं इच्छाही नाही, मला जायचंही नाही. जे मी करतोय, जे माझे दैवत श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्यासाठी करतोय. लक्षात ठेवा. त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे विचार मी गावोगावी पोहोचवायचा प्रयत्न करतोय. लक्षात ठेवा. कारण माझे महाराज गावोगावी जाऊ शकत नाही, ते खासदार त्यांना हौस जावं लागतं. आता आज इथे दिल्लीमध्येच आहे आणि ते गावोगावी जाऊ शकत नाही. तर त्यांचा विचार मी रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावोगावी पोहोचवतोय मित्रांनो. तर काही बोलतात लोक की त्याला उभं राहायचे, मला इलेक्शनला, मला कधी उभं राहायचं नाही, मला राजकारण आवडत नाही, मी कुठेही उभं राहणार नाही. लक्षात ठेवा. हे मी पाठीमागे डिक्लेअर केलेलं आहे. आता तुमच्या माध्यमातून, माझे पत्रकार बंधूंच्या माध्यमातून अजून मी तुम्हाला सांगतोय, माझ्या ग्रामीण भागातला, माझ्या शहरी भागातला, माझ्या जिल्ह्यातला तरुण मुलगा, तरुण मुलगी हे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीसाठी जातात. तिथे कोणतीही अडचण निर्माण झाली तर जे पुण्या मुंबईला नोकरी करतात त्यांना माहिती काय अडचण निर्माण तिथे होतात. अशा लोकांना मदतीचा हात म्हणून रक्षक प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे आपण. परदेशामध्ये काही लोक व्यवसाय निमित्त आहेत, नोकरी संदर्भात आहेत. मी 6 वर्ष व्यवसाय निमित्त परदेशामध्ये होतो. माझा रिअल एस्टेटचा व्यवसाय 20-21 देशामध्ये पसरलेला आहे. त्यामुळे 20-21 देशामध्ये माझं जाणं कायम होतं. तर त्या संदर्भात तिथे पुढे गेलो तर माझा मराठी भाषिक, माझा मराठी माणूस, माझ्या ग्रामीण भागातला माणूस, माझ्या जिल्ह्यातला माणूस किंवा माझ्या महाराष्ट्रातला माणूस तिथे कुठेही भेटला, माझ्या परीने होईल थोडं त्यासाठी मी काम करतो. अनेक लोकांचे परदेशामध्ये पगार लागलेले असतात, काही लोकांचे पासपोर्ट जमा असतात. त्या ठिकाणी दुबई पोलीस कडून असू दे, दुबई काही शेख असू दे, माझे अत्यंत मित्राचे संबंध आहेत, माझे बंधुत्वाचे मित्र त्यांचे संबंध आहेत. त्यांच्या माध्यमातून मी खूप मोठ्या प्रमाणात काम केले आणि करत आहोत आणि करत राहणार. मित्रांनो, रक्षक प्रतिष्ठानची आपण स्थापना केल्यापासून गावोगावी आपण शाखा चालू करतो. काही ठिकाणी 30-40 लोक असतात, काही ठिकाणी 200-250 लोक असतात, काही ठिकाणी 500 लोक असतात. लोक गावामध्ये 4 लोक असतील ना एका गावात छोट्याशा वाडीत, त्या ठिकाणी पण रक्षक प्रतिष्ठानची स्थापना करणार. 4 लोक
लोकांची 400 लोक करायची दबक माझ्यामध्ये लक्षात ठेवा. 4 लोक असू द्या, 4 लोकांनी 400 लोक कशी करायची मला माहिती. त्या माध्यमातून एक घोषणा करतोय, सातारा जिल्ह्यामध्ये उद्या माझे पदाधिकारी, माझे बावळे, माझे शाखा प्रमुख उद्या पोलीस स्टेशनला किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये उद्या निवेदन देणार आहेत की सातारा जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर जो गुटखा चालू आहे, बंदी असे असोदी विक्री चालू आहे, सप्लाय चालू आहे, साठा चालू आहे, हे उद्यापासून बंद करावे ही विनम्र विनंती व्यवसाय करतात त्यांना मी हात जोडून विनंती करतो, उद्यापासून गुटखा विक्री बंद करा. थोडे दिवस देईल, मी हात जोडून सांगतोय, पुन्हा हात सोडायची वेळ आणू नका, मी ही अगोदर विनंती करतोय. काय झालं हे रस्ता मी मला काय मी व्यसन करत नाही, निर्व्यसनी माणूस आहे. गुटख्यासाठी काय केलं, आज आपल्या पत्रकार बंधूंना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काल परवाच आपल्या बघा वरच्या जंगलामध्ये ते ड्रग्सचा साठा सापडला, सगळ्या एमडीचा साठा सापडला. किती दुर्दैव आहे हो. आपल्या जिल्ह्याचं नाव आपण वाढवतोय, छत्रपतीच्या वंशीज आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि आपल्या व्यवसायात आपल्या जिल्ह्यात काय सापडतं, एमडीचा ड्रग्सचा साठा सापडतो. हे दुर्दैवी बाब आहे, लक्षात ठेवा, खूप सरावासाठी. आता बाकी पोलीस प्रशासन त्याच्या पद्धतीने काम चालू आहे, ते करतील असे पूर्ण त्यांच्याकडून आशा आहे. आणि खूप दुर्दैवाची बाब आहे, जिल्ह्याच्या नाव आपलं महाराष्ट्राच्या नकाशावर किंवा भारताच्या नकाशावर जे काल परवा मीडियामध्ये दाखवलं गेलं, सातारा जिल्ह्यामध्ये सापडणार एमडीचा साठा. लोक बघतात सातारा जिल्ह्याकडे कसे बघतात, कारण ते काय जिल्हा आहे आपला. काय लोक काय म्हणजे काय विचार करत असतील बाकी लोक महाराष्ट्रातले, भारतातले, सातारा जिल्ह्यामध्ये काय सापडणार. स्पीकिंग क्लासेस चालू करतोय, ते शनिवार रविवार असतील, फ्री ऑफ कॉस्ट असतील, त्याचे पैसे मी स्वतः भरणार आहे. ग्रामीण भागावर फोकस करतोय मी. ग्रामीण म्हणजे शहरातली लोक वाईट असं म्हणत नाही, पण त्यातल्या ग्रामीण भागातली मुलं मुली किंवा कुटुंब खूप भोळे असतात, खूप प्रामाणिक असतात, खूप इमोशनल असतात आणि एकदा शब्द दिला ना, आता शब्दाला जागणारे असतात. त्याच्याबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी काय आपण हॉल एक नवीन येणाऱ्या काळात घेतोय, जेणेकरून माझ्या जिल्ह्यातल्या, माझ्या ग्रामीण भागातला, माझ्या साताऱ्यातला जो मुलं आज शिकतात त्यांनाही स्पर्धा परीक्षेमध्ये पास व्हावं चांगल्या मार्काने, त्यांनाही युपीएससी एमपीएससी क्रॅक करता यावं, म्हणजे त्यांना पास होऊन त्यांनाही त्या पदापर्यंत पोहोचता यावं. त्याच्याबरोबर आपण येणाऱ्या फक्त बाळासाहेबांची वाट बघतोय. बाळासाहेब दिल्लीमध्ये आहेत. आपण रक्षक प्रतिष्ठानावर अत्यंत सुंदर असे गाणं तयार केलेलं आहे. अवधूत गुप्ते यांनी ते गाणं गायलेलं आहे आणि यशराज स्टुडिओमध्ये हे आता रेकॉर्डिंग आपण केलेलं आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण रोजगारावर फोकस करतोय. रोजगार आपण प्रत्येक 3 ते 4 महिन्याला रोजगार मेळावे घ्यायला चालू करतोय आपण. आता मी 4000च्या, आणि खरं हे खोटं नाही, 4000च्या रुपयापासून व्यवसायापासून ते फ्लाइंग कारच्या व्यवसायापर्यंत सर्वांना आपण मार्गदर्शन करणार आहे, सर्वांना आपण मदत करणार आहे, सर्वांना आपण इन्व्हेस्टर देणार आहे, सर्वांना आपण फायनान्सर देणार. त्यासाठी म्हणजे 4000 रुपयात पण व्यवसाय होतो ते फ्लाइंग कारपर्यंत. येणाऱ्या काही काळामध्ये दुबईमध्ये तुम्ही रखडेल, तुम्हाला फ्लाइंग कार येत आहेत. आपण भारत देश आपला कमी पडला पॉप्युलेशन आणि करप्शन, हे पण आपण चालू करतोय. ज्या महिला भगिनीसाठी आपण त्यांना मार्गदर्शन, म्हणजे घरी बसून व्यवसाय करण्यासाठी त्यांना आपण मार्गदर्शन करणार आहोत. त्यांचा जो माल तयार झाला असेल तो माल परदेशात दिल्यावर त्यांना युरोमध्ये, त्यांना डॉलर्समध्ये पैसे याची पण व्यवस्था आपण करणार आहोत. त्यासाठी म्हणजे माझ्या ग्रामीण भागातला माल परदेशात जावा यासाठी रक्षक प्रतिष्ठान आहे. माझ्या ग्रामीण भागातला मुलगा मुलगी परदेशात नोकरी करावी, त्यांनी व्यवसाय करावा यासाठी रक्षक प्रतिष्ठान. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, छत्रपती संभाजी महाराजांचे विचार, माझे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांचे विचार गावोगावी पोहोचवायचे आपल्याला, यासाठी रक्षक प्रतिष्ठानची स्थापना आपण केली. लक्षात ठेवा, कोणत्याही भांडण मारामारी करण्यासाठी, पार्टी करण्यासाठी, कोणत्या इलेक्शनचा प्रचार करण्यासाठी, कोणाला यासाठी इकडे जावा तिकडे, त्यासाठी रक्षक प्रतिष्ठानची स्थापना आपण केलेली नाही. आपले ध्येय खूप मोठे आहे.